आहे काय सकाळी सकाळी 6 वाजलेले आहेत बरं का. सकाळी 6 वाजल्यापासून मी बसलो आहे सलापावरती आणि योगा करतो आहे. आणि जे आचार्य मनी जी सांगतात की बाबा हळदीचा तुकडा तुम्ही 2 दाणे एवढा हरभऱ्याच्या किंवा 1 दाणे एवढा चबा के तुकडा कुकड़ू बैठ के खाणे का म्हणतात. म्हणजे कसल्याच प्रकारचं तुम्हाला कॅन्सर वगैरे काही होत नाही, समजा कोणती बिमारी बरं का. तर ते आपल्याला चांगले हेल्दी राहण्यासाठी आरोग्यम धनसंपदा बरं का. आम्ही खेडेगावामध्ये राहतो, तर ही ताजी हळद मिळालेली आहे आणि 2 दाणे एवढी मी हरभऱ्याच्या चबाके खाल्लेली आहे समजा. म्हणून म्हणतो आहे मी, जर तुम्हाला हळद जरी मिळत नसेल तर ते गोळी करायची हळदीची आणि ते चबाके खाणे का समजा. दुसरी गोष्ट आहे, आता जून महिना लागलेला आहे, पेरणी वगैरे काही लागलेली नाही. हे बघा पूर्णपणे आभाळ वगैरे काही नाही समजा. म्हणून आता 2 गोष्टी बोलण्याचा आपल्याला योग घडला. काम वगैरे काही नाही समजा बरं का. आता जून महिन्याची मला वाटते 22-23 तारीख आहे बरं का. अजूनही पाऊस आलेला नाही, मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला नाही. तिकडे केरळामध्ये झालेला आहे म्हणतात. बघू पाहू महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये कधी लागेल पेरणी, काय अंदाज नाही समजा. निसर्ग शेवटी निसर्गच आहे, निसर्गाच्या विरोधात कोणाला जाऊ शकता येत नाही. म्हणून म्हणतो आहे मी, आरोग्यम धनसंपदा. आरोग्य हीच आपली श्रीमंती आहे. पैसा 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 पैसाही कामाचा आहे, पण पैसा नाही गेल्यावर कुठून आणायचं. जरी समजा पैसा 1000 कोटी तुमच्याकडे असतील, पण तुमचं शरीरच काम करत नसेल, 1000 कोटी देऊनही तुमच्या शरीराला पार्ट मिळत नाही हो. किडनी, लिव्हर, फुफ्फुस, जे काय आज अनेक प्रकारचे जे काय पार्ट आहेत ते तुम्हाला मिळत नाहीत. तुमचं नशीब फुटल्यावर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा 1000 कोटी जरी तुम्ही खर्च केलो तरी तुम्हाला साथ मिळणार नाही. आणि तुमच्याकडे फुटकी कवडी नसू द्या, मागून खा, पण तुमचे पार्ट चांगले काम करतील. आरोग्यम धनसंपदा. तुमच्या एवढा श्रीमंत या जगामध्ये कोणी नाही. म्हणून म्हणतोय मी, सकाळी सकाळी थोडा व्यायाम करत जा. रामकृष्ण हरी.